आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। सिंह राशींच्या व्यक्तींना मी एप्रिल 2024 या महिन्यासाठी चंद्र राशीप्रमाणे आता मार्गदर्शन करणार आहे। सिंह राशींच्या व्यक्तींना असं दिसून येत आहे, विशेषतः स्त्रियांनी, प्रेग्नंट स्त्रियांनी किंवा ज्या ऑलरेडी काही कॅरी करतायत त्यांनी विशेष काळजी घेण्याची संभावना इथे दिसून येत आहे। कुठल्याही बाबतीत आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्याचा इनडायरेक्ट परिणाम बाळावर होणार आहे। तर या गोष्टी तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा, स्वतःची काळजी घ्या आणि पर्यायाने आणखीन एका जीवाची तुम्ही काळजी घ्या, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे। त्याचप्रमाणे सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारण पती पत्नींनी थोडे विसंवाद होण्याची शक्यता मला दिसून येते। म्हणजे काही गोष्टी पटल्या नाहीत तरी त्या सोडून द्या, त्याच्यावर चर्चा करू नका, कारण काही गोष्टी सोडून दिल्याने प्रश्न आपोआप सुटतात। तर त्या सोडून द्या, आपल्याला पटल्या नाही सोडून द्या, त्याच्याबद्दल चर्चा करून ते समजूत घालायचा पुन्हा एकदा प्रयत्न करू नका, त्याला काही विशेष यश येणार नाही। त्यामुळे आपली मात्र जी शांती आहे, मनशांती बिघडेल। तर अशी काळजी तुम्ही विशेष करून घ्या। कौटुंबिक वातावरणात सुद्धा साधारण हाच प्रकार दिसून येतो। कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची काही कुरकुर राहील, त्यांचं समाधान करणं ही एकदम निकडीची बाब बनेल। तर त्यांचं समाधान तात्पुरतं का होईना पण करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर त्यांच्या तक्रारी आपण ज्या आहेत त्या सोडवता आपला जीव मेटाकुटीला येईल। म्हणून कुटुंब आणि पत्नी हे रिलेशन तुम्हाला या महिन्यात जरा नाजूक आहे, ते सांभाळायचं आहे, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देतोय। सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये पूर्वार्धामध्ये आपल्या प्रकृतीच्या काही तक्रारी दिसत आहेत। त्यामध्ये शत्रूंपासून पीडा असं आपल्याला दिसून येत आहे। हितशत्रू असतात किंवा काही आपले शत्रूच असतात, त्या शत्रूंपासून तुम्हाला पीडा आहे असं दिसून येतं। तर ते कोणते आपले हितशत्रू आहेत ते ओळखा आणि त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करा। आणि यासाठी स्वतः आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं रोज एक पाठ करा, सकाळी किंवा दुपारी केव्हाही तुम्हाला जमेल तेव्हा सिंह राशींच्या व्यक्तींनी विष्णू सहस्रनामाचा पाठ या महिन्यामध्ये अवश्य करा। सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या उद्योगामधून केलेली गुंतवणूक आपल्याला पुढे फायद्याची ठरेल। आत्ता त्याचे रिटर्न्स मिळणार नाहीत, पण पुढे ती फायदेशीर आपल्याला ठरू शकते। आपली जी काही संपत्ती असेल, जे काही उत्पन्न असेल ते थोडं थोडं करून गुंतवा, एक रकमी या महिन्यात कुठलाही गुंतवणूक करू नका। विशेषतः सेल्फ एम्प्लॉईड लोक जे आहेत त्यांच्यासाठी हा विशेष सल्ला आहे। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना उत्साहाचं वातावरण आहे। आपण केलेल्या कामाची पोचपावती लगेच आपल्याला मिळेल, तिथेच काहीतरी आपल्याला रिवॉर्ड मिळेल, शाबासकी मिळेल, असं काहीतरी आपल्याला या महिन्यात दिसून येत आहे। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना, जे उद्योजक आहेत त्यांनी स्वतः या महिन्यामध्ये मोठी गुंतवणूक एकदम करणं टाळा, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन। शिक्षण क्षेत्रातील मंडळींना या महिन्यामध्ये फार दैवावर अवलंबून राहू नका। आपल्या शिक्षणावर आणि कर्तव्यावर आपला विश्वास जास्त असू दे, कारण आपण जर आपलं कर्मच नीट केलं नाही तर देवाला किंवा दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे। तर अशी चूक करू नका, आपल्या प्रयत्नाकडे जास्त लक्ष द्या, प्रयत्नावर अवलंबून राहा आणि त्यातून मिळालेलं यश हे शाश्वत असतं, तर त्यामध्ये तुम्ही प्रयत्न करा। सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात आपण मिळवलेलं उत्पन्न जे आहे ते योग्य राहील आपल्याला, पण कुटुंबातील लोकांची काही मागणी झाल्यास ती मात्र तुम्हाला अवहेर करता येणार नाही किंवा त्याचा अनादरही करता येणार नाही आहे। त्यासाठी जे आवश्यक आहे ते करता येईल। वाहन किंवा अन्य गोष्टी तुम्ही जर चालवत असाल तर थोडे सतर्क राहा।
दुसऱ्यांच्या चुकीमुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता दिसून येते, तुमचं वाहन डॅमेज होण्याची शक्यता दिसून येते दुसऱ्यांच्या चुकीमुळे. तेव्हा आपण जेव्हा रोडवर असाल तेव्हा आपण एकदम खूप सावधगिरी बाळगा आणि आपण त्याप्रमाणे काळजी घ्या, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. सिंहराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये मित्र किंवा भावंड यामध्ये थोड्या कुरबुरी राहतील. कुरबुरी म्हणजे थोड्याशा आपल्या डिमांड आणि त्यांच्या असलेल्या गरजा त्या ज्या आहेत त्या एकमत किंवा एकसाध्य होणार नाहीत असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. तर आपलं कर्तव्य म्हणून जे काही आहे ते समाधान करण्याचा प्रयत्न आपण करा, पण जास्त त्याच्या मागे लागू नका, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. हे होतं सिंहराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.